बातमी आहे नक्षलवाद्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईची। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळच्या वांडोली गावाजवळ पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 12 नक्षलवादी ठार झालेत। यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्र जप्त केली आहेत। या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन सुद्धा केलेले आहे। मुख्यमंत्र्यांनी फोन करत पोलिसांचं कौतुक केलं, तर कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 51 लाख रुपयांचं विशेष बक्षीस सुद्धा जाहीर केलंय। गडचिरोलीतील वांडोलीजवळ 12 ते 15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती होती। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये 7C60 पथकाची विशेष कारवाई करण्यात आली आणि पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तब्बल 6 तासांहून अधिक काळ चकमक झाल्याची माहिती आहे। अखेर गडचिरोली पोलिसांनी 12 नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यामध्ये यश आलेलं आहे। विशाल नागरगोजे आणि त्यांच्या सोबत 7C60 चे पथक सुमारे 200 C60 चे कमांडोज ऑपरेशनसाठी रवाना करण्यात आला होता। नक्षलवादीने त्यांच्यावर भारी प्रमाणात गोळीबार सुरू केले आणि त्यामध्ये चोख प्रत्युत्तर देऊन सुमारे 6 तास 1 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्युअस प्रचंड पाऊसमध्ये 6 तास ते फायरिंग सुरू होता। आम्हाला 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेला आहे, ज्यामध्ये 7 पुरुष आणि 5 महिला माओवादीची समावेश आहे।